कर्नाटकमधील चित्रदुर्गा येथील दर्शन बाबू या तरुणाला क्रिकेटच्या सामन्यावर सुट्टा लावण्याचे व्यसन होते। त्यासाठी तो कायम लोकांकडून पैसे उधारीवर घ्यायचा। असे करत करत त्याच्या डोक्यावर तब्बल 1 कोटींचे कर्ज घेतले। त्यामुळे कर्ज दिलेल्या लोकांकडून सतत त्याच्या कुटुंबियांना त्रास दिला जायचा। या जाचाला कंटाळून दर्शन बाबू याची पत्नी रंजिता हिने गळफास घेऊन आत्महत्या केली। दर्शन हा सिंचन विभागात इंजिनियर म्हणून काम करत होता। त्याला IPLच्या सामन्यांवर सुट्टा लावायची सवय होती। 2021, 22 आणि 23च्या IPL सामन्यावर त्याने कोट्यवधी रुपयांचा सुट्टा लावला होता। त्यासाठी त्याने 1.5 कोटीहून अधिक रुपयांचे कर्जही घेतले होते। त्याने आतापर्यंत त्यातील 1 कोटी रुपये परत केले होते, मात्र अद्याप 84 लाख रुपये कर्ज बाकी होते। रंजिता व दर्शनचे 2020 मध्ये लग्न झाले होते, मात्र रंजितला त्याच्या या सट्ट्याच्या व्यसनाविषयी माहीत नव्हते। मात्र लोकांनी पैशांसाठी त्रास द्यायला लागल्यावर तिने याबाबत तिच्या वडिलांना सांगितले होते। दर्शनने तब्बल 13 लोकांकडून पैसे घेतले होते। ते सर्व आपल्या पैशासाठी त्यांना त्रास देत होते। या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केलेली आहे। घटस्फोट देऊन पण प्रश्न सुटला असता, सुसाईड करायला नव्हतं पाहिजे होते, असे सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेले आहेत। तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा।